जुन्नर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण अधिक वाढत असल्यामुळे व्हेंटिलेटर, ॲम्ब्युलन्स, परिचारिका आणि डॉक्टरची व्यवस्था जुन्नर तालुक्यासाठी तात्काळ करणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या सूचना जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना दिल्या. वारुळवाडी येथील विश्रामगृहामध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीला आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, जुन्नर पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे, तहसीलदार हनुमंत कोळेकर, गट विकास अधिकारी हेमंत गरिबे, नारायणगावचे सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे, त्याचबरोबर विघ्नरचे संचालक संतोष नाना खैरे आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स. पण आता काल परत बदललं की ज्या आरक्षणाचं आहे तेच द्यायचं. मार्गदर्शक सूचना अपन सुधीर ट्वीट पर गेले तो बताते नहीं कि क्या कमी है. इन्होंने बोलना चाहिए कि साहब इनको पूछो इनके पास कितने पैसे हो. मागितले पाहिजे ना आपल्याला सर्वांकडे. नाही कलेक्टर ऑफिस देणार आहे पाहिजे, आता त्याच्याकडे नाही. पण आपल्याकडे आले होते किती 30 लाख आले होते ना. वीस मागून घेतले ना. असं नाही आपले पैसे कसे काय आमदार सगळ्या जिल्ह्यात नाही घेतले. असं नाही आपले पैसे आपण वापर. त्यांना 80 लाख आले खेडवाल्यांना. म्हणजे मोदीजी जबरदस्ती करणार तर दिले एवढे पैसे जाणार. तुम्ही पण म्हणणार ना त्यांनी आपले पैसे काढून घेतले पाहिजे. आपलेच नाही सगळ्यात तसे जे काढून आपल्याकडे तेवढे पेशंट वाढले. तुम्ही सांगा माझे पैसे कसे आज नाही द्यायला पैसे आज नाही 1 महिना होऊन गेला. नाही पण आता मागा ना. आता पेशंट वाढले. आता देतो म्हणले ना, पण त्यांच्यात तर पैसे नाही. नाही तुम्ही मागे नाही लागत. तुम्ही भाड्याला शिकवाय ना पैसे आले पाहिजे. आणि ऐका ना, हे यांना काही सांगत नाही. ते व्हिडिओ पण सांगत नाही की आपल्याला ह्या वस्तूंची गरज आहे. तुम्हाला एस्टिमेट किती आहे तुमचा? आता किती पैसे? आता आपल्याला पैसे नाही. आपण किती पैसे पाहिजे? 20 ची मागणी केली. ठीक आहे, 20 लाख मला पाठवून मला वैद्यकीय सेवेसाठी 20 लाख मी देतो. आणि फिर एक बार पैसे आले फिर तुम्ही मला परत करा. तिकडून आल्यानंतर हा काय तुम्हाला अडचण आहे. लक्षात आला, तुम्हाला ॲडव्हान्स देतो, तुम्ही मला परत करा. हा CCC चालवण्यासाठी सर आपल्याला खूप शॉर्ट पडतो. चालेल, ऐका तुम्ही कॉन्सेप्ट क्लिअर करतो. डॉक्टरचा कॉन्सेप्ट क्लिअर झालं, क्लिनिकचा कॉन्सेप्ट क्लिअर झालं. 3 गोष्टी तुम्हाला इकडे करायच्या आहेत. स्वच्छता म्हणजे स्वच्छताचं जेवण आणि लॉन्ड्री, हे 3 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. गांठ बांधून, ठीक आहे. डॉक्टर आणि वो सगळं मी तुम्हाला देतो, ठीक आहे. अब झालं तुमच्याकडे CCC, DCHC, DCH 3 प्रकारचे हॉस्पिटल. DCH इकडे करण्याची गरज नाही. वो म्हणजे बिलकुल अपर व्हेंटिलेटर, जो म्हणजे यहाँ पर तुम्ही केलं तर लोक समाधानी होणार नाही, ठीक आहे. DCHC आणि CCC करायचं. DCHC तुम्ही RH नारायणगाव या घेतला आहे, नारायणगावला घेतला, ठीक आहे. RH नारायणगावमध्ये किती बेड करणार आहे? 30 बेड. RH नारायणगावमध्ये 30 बेडमध्ये ओनली ज्या माणूस म्हणजे जरासा खोकताना या ताप आहे, कष्ट आहे, थोडासा नाही म्हणजे जरासा आहे, जरासा ताप देखो 99 आणि वापस जाणार वो वाला ताप काय ताप नसतो. जे 100+ झाले त्यासारख्या लोकांना इकडे फक्त हे 30 बेड त्या ठिकाणी पाठवायचे. याच्यामध्ये जरासा कंजूसी करायची, ठीक आहे. तुम्ही फालतू माणूसला पाठवला, त्या ठिकाणी काही खर्च झाला, एक बरोबर नाही. दुसरी गोष्टी आलेपाटामध्ये आणि तुमच्या नारायणगावमध्ये हॉस्पिटल, खाजगी हॉस्पिटल चांगली आहे, ठीक आहे. अभी हवेलीमध्ये त्यांनी काय केलं की 80% बेड शासनसाठी राखीव झाला. तुम्ही काय करा की नारायणगावचे सर्वे करा की टोटल बेड किती आहे? 500 बेड, ठीक आहे. याच्यामध्ये 80% राखीव म्हणजे 400 बेड तुमच्या शासनासाठी राखीव झाले. शासनासाठी राखीव म्हणजे 2 गोष्टी आहे. याच्यावर शासनचा दर घेणार आहे आणि हे जो माणूस तुम्ही त्या ठिकाणी टाकला, कोविड असू शकतो या नॉन कोविड असू शकतो, त्या माणूसला तिथे ते ठेवणार. हे याच्या अर्थी आहे. या अर्थ नाही की फक्त पूर्ण कोविड झाला, अजिबात नाही. तुम्ही याच्यामध्ये करू शकतो की 400 बेड आहे ना, 400 बेडमध्ये तुम्ही 2 भाग करा की 300 बेड कोविड, 100 बेड नॉन कोविड असं करू शकतो.
ठीक आहे. मी हवेलीवाल्यांनी काय केलं आहे की त्यांनी 2-3 गावाचे क्लस्टर बांधले की वाघोली, त्याबरोबर लोणीगाव, गोवर, मांजरी असं करके एक क्षेत्र का गाव त्यांनी एकत्र केला आहे. खडकवासला भागमध्ये एकत्र केला आहे. त्यांनी फिर सर्वे केला की बेड्स किती किती आहे. त्या डॉक्टरांची बैठक बोलवली. अब तुम्ही 4 ठिकाणी 80% बेड घेणं बरं आहे की म्हणजे या 5 ठिकाणामध्ये 4 ठिकाणी 80% बेड घेणं बरं आहे की 1 या 2 हॉस्पिटल तुम्ही पूर्ण कोविड घोषित करा आणि बाकी ठिकाणी नॉन कोविड आपला रेगुलर चालू रहेगा. सर, सबसे पहले तो जुन्नर एक होना चाहिए, अल्लाहफटा होना चाहिए, नारायणगांव और ओटी, 4 जगह पे 4. तो ये सारखं सर्व 4 ठिकाणी करा. 100% करा, तुम्हाला पण कन्फ्युजन नसतं. एक बार हो झाला तर त्या ठिकाणी नारायणगाव का जो RH आहे त्याच्या प्लस तुम्हाला बेड्स तयार होईल. ठीक आहे. RH ची अडचणी सगळेजण समजून घ्या. त्यांच्याकडे स्टाफची कमतरता एक जेन्युइन अडचण आहे. ठीक आहे. तुम्ही काय म्हणा की त्यांच्याकडे स्टाफ व्हायला पाहिजे. 8 मंजूर पद आहे, 3 जण आहे जसे खेडमध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी स्टाफ तुम्हाला द्यावा लागेल. तुम्ही म्हणजे ये नाही म्हणतो की CHO काढा, PHCचे काढा. तो आता तुम्हाला कंत्राटी पदवर जो येणार हे तुम्ही एकत्र बसून, तुम्ही हे 2 जण एकत्र बसून मॅन पॉवरचं व्यवस्थित नियोजन करा. असं नाही की सगळे स्टाफ RH मध्ये आहे, तुमचे PHC बंद आहे. असं नाही की सगळे स्टाफ तुम्ही PHC मध्ये ठेवला आणि RH मध्ये पेशंट पाठवून राहिले. दोनच चलणार नाही. एकत्रितपणे ॲज अ तालुका, ॲज अ युनिट बसून तुम्ही करू शकत नाही. तर तहसीलदार, BDO आणि THO आणि MS हे 4 जण बसून तुम्ही स्टाफचं व्यवस्थित नियोजन करा. नहीं सर, पर इनका इन्वॉल्वमेंट होना चाहिए ना. 100%. क्योंकि इनके जो डॉक्टर है वो तो लेते ही नहीं है हमारे लोगों को. तो फिर फायदा नाही ते लेणार. एकत्र घ्या. आज देखो भरती आपण एकत्र जॉब प्रॅक्टिस करून द्या ना तुम्ही. शिंदे दोन्ही हॉस्पिटलची त्याने थोडी तरी जबाबदारी नाही, घेतली. अरे आपले CHC होते तर तिथेच काम करणार ना. पण ते नाहीच आहेत ना. ते डायरेक्ट मनसर दाखवतात आणि मनसर वाले आम्हाला अच्छा. झालं नाही. अजून तिथं सुरू आता बसले नाही ऐका. अभी आपण क्लिअर करू. ठीक आहे. तो DCHC मध्ये कोणाला पाठवायचे हे क्लिअर करा. DCHC म्हणजे RH नारायणगावमध्ये कोणाला पाठवायचं ज्यांना खोकला, सर्दी, ताप वगैरे आहे. लक्षण नसणाऱ्या पेशंटला तिथे पाठवून 30 बेड भरू नका. ठीक आहे. तुमचे 90% पेशंटला लक्षण आहे. या ठिकाणी तुम्हाला RHला जो लागणारे विषय आहे, जो सामान सामग्री वगैरे आहे, त्याचा एक व्यवस्थित लाईन एस्टिमेट करा. लाईन एस्टिमेट म्हणजे तुम्ही असा प्रस्ताव पाठवू नका की 40 लाख पाठवण्यात यावे. वो हवाबाजी. आपल्या काय पाहिजे की मला ये आयटम पाहिजे, ये मला पाठवण्यात यावे. उसका मी हे करतो. जो मोठी खरेदीची आयटम आहे जानकी देवी बजाजला लावतो. काय सिव्हिल वर्क्स करायचे असेल तो जानकी देवी बजाजला लावतो. ते लहान विषय जो आपल्याकडे ऑलरेडी उपलब्ध आहे, काय दवाई असतील, काय PP वगैरे असतील, वो सगळे आम्ही आपल्या स्टोरमधून तुम्हाला देतो. उसमें बहुत सारा सामान हमें देखने भेजा. एक भी वस्तु का उपयोग नहीं हुआ. बोले काम चालू है, हम पेशेंट नहीं लेंगे. वहाँ से 10 बाटला है. उन्होंने वहाँ से ऑक्सीजन वो जरूरी, वो ठीक आहे. अभी जो ऑक्सिजन पाइपलाईनचे काम संपलं असेल पूर्ण झालं. कालच पाहिजे. तर हे अच्छा काम झालं. तो आपला 30 बेड ऑक्सिजन झालं. ठीक आहे. आता मी काय करतो, तुम्हाला कम से कम 2 व्हेंटिलेटर पाठवतो. बाकीला ऑक्सिजन सपोर्ट द्या. आपल्याकडे यदि 100 पेशंट असतील, 80ला काही लक्षणे दिसत नाही, यदि तुम्ही व्यवस्थित शोधला असेल. ठीक आहे. तुम्ही शोधतो 20 पेशंटला, 80ला सोडून देतो. फिर वाटतं की 20 पेशंट सगळ्यांना लक्षण आहे. असं नाही आहे. विश्वभराचा जो ॲव्हरेज आहे, यदि एक ठिकाणी 100 लोक बाधित झाले, 80ला काय होणार नाही, काय लक्षण दिसणार नाही आणि 20 पेशंट तुम्हाला दिसणार आहेत. ये 80 के नंतर जो 20 आहे त्यांचा ब्रेकअप असा आहे की 15 पेशंटला बेसिक, 15-16 पेशंटला बेसिक तुमच्या CCC सारखी सुविधा पाहिजे. ठीक आहे. 100 पैकी 96 पेशंट तुमचे CCC या घरात राहणार आहे. बरोबर. 4 पेशंट 4 में से 3 पेशंट तुमचे RH नारायणगावमध्ये जाणार आहे आणि 1 पेशंटला तुम्हाला पुण्याकडे पाठवलं. लक्षात आलं. ये 3 पेशंट का जो 30 बेड आता तुम्ही केलं आहे ना, या 30 बेडला तुम्ही फालतू भरू नका. तुमच्याकडे आज की डेटमध्ये ॲक्टिव्ह पेशंट किती आहे? 140 आहे. 166 मगाशी सांगितलं. 166 166 166. उसमें तुम्ही त्यांच्या परिस्थिती कशी आहे, इसमें अनस्टेबल किती आहे? 24 बघा ना, ये रेशियो बिल्कुल क्लियरली मेंटेन करते, परफेक्टली मिळते. 24 पेशंट तुम्हाला RH मध्ये ठेवा. ठीक आहे. उसमें 1-2 जरा सा गंभीर असतील त्याने जरा पुढे पाठवलं.
माइल्ड सिम्टम्स आहे का थोडासा सिव्हिअर सिम्टम्स? तुमचे जे मॉडरेट आहेत ते DCH. पुण्याला आणि इथं 2 येत आहेत. 24 पैकी किती माइल्ड सिम्टम्स आहे आणि किती आहे? 2 आपले मनसरला आहेत ना, बाकी पुण्याला आहेत. ये तो पुणे वाले का चिड़ी यही है कि आपण काय करतो की आग बंद करून पॉझिटिव्ह वाला ॲम्ब्युलन्स मध्ये टाका आणि पुण्याला पाठवा. नहीं बहुत सीरियस होता है जब भी सिलेंडर पे चलता आता नहीं. मला सांगा किती जण तुमच्या सिलेंडरवर आहे? सिलेंडर किती एकही आहे? नाही. हाँ 22 जण सिलेंडरवर आहे. कुठे आहे ते पेशंट? नाही पुण्याला आहे. ते पेशंट आहे 22 जण पुणे इव्हन पीएमसीचे 22 जण सिलेंडरवर गेले. नाही ते लोक काय तुमच्या टोटल ॲक्टिव्हिटीपैकी जरा 3चं ब्रेकअप सांगा ना. CCC किती, DCH किती, DCH 2 DCS आहेत. ॲक्टिव्हिटी 2 DCHC ठीक आहे. एक 2 DCHC DCHC 2 आहे फक्त. 166 DCH मध्ये 2 पाहिजे ना. तिथं 2च आहेत ना DCS मनसरला. मैडम देखो एक गोष्टी सांगतो यहाँ पे उल्टा हो गया है. ये ना जो मैं ये वाला जो ब्रेकअप बता रहा था ना ये वाला जो मैं एक सेकंड 100 मध्ये ऐका ना 80 CCC 16 जन माइल्ड सिम्टम वाले CCC ठीक है. ये CCC के 96 झाले CCC. हे आपलं ओझर आणि नेनाद्री झालं ठीक आहे. 4 मध्ये 3 जन DCHC म्हणजे ये होना चाहिए नारायणगावमध्ये आर एच नारायणगावमध्ये. और एक माणूस पुणेला ठीक है. लेट्स से आप तुमच्याकडे 167 लोग आहे तो 1 का 2 करून टाका. चला 2 जण इकडे इसका 5 होना चाहिए और बाकी जण इकडे होना पाहिजे ठीक आहे. ते म्हणतात की चलो तुमच्याकडे लक्षण दिसणारे 22 जण आहे. 22 ही जण आहे त्यांना लक्षण आहे पॉझिटिव्ह आणि लक्षणवाले 22 आहे. तो ये 22 याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आहे. देखो एक्झॅक्ट रेशिओ ॲडजस्ट होतो. 21 जण इकडे होणार पाहिजे होतं. या 22 जण आहे. 1 जण पुण्याला या 2 जण पुण्याला एक्झॅक्ट ॲडजस्ट होतो. तुम्ही फालतू में लोकांना पुण्याला हाँ तो ये लोग नाराज होते ना. फिर तुम्ही म्हणतात त्यांचं पेमेंट करा. जे और पेमेंट क्यों होता नाही आहे मी आपल्याला सांगतो. MP जेव्हा म्हणतात की जेथे तुम्ही ॲक्च्युली तुमच्या आजारी आहे तुमच्या वैद्यकीय सेवा चालू आहे तर त्यांचं पेमेंट होणार. हे सगळेजण जाऊन फक्त हॉस्पिटलमध्ये पडलेले आहेत त्यांना विटॅमिनची गोळी देऊन टाकतो माहिती आहे. एक डॉक्टर तुम्ही डॉक्टर आहे ना तुम्ही सांगा काय गोळी देतो काय देतो सांगा ना. विटॅमिनची गोळी देतो ना. विटॅमिनची गोळीसाठी तुम्हाला नोबल या सहायगिरी या जहांगीर या ससूरमध्ये त्यांना नहीं, सर बसवलं. ऐसा कोई पेशेंट हमने भेजा नहीं है क्योंकि जो सिलेंडर पे से जिसको मॅडम हे वैसा तुम्ही बघा ना तुम्ही डीपमध्ये जाऊ ना. गेले म्हणजे स्वतःहून गेले पण आमच्या माहितीप्रमाणे आम्ही जे रोज बघतो स्वतःची गाडी ये जो पुण्यामध्ये जो प्रॉब्लेम झाला बेडचा सिटीचा जो प्रॉब्लेम झाला बेडचा इसका मूळ कारण हे आहे की बगैर लक्षणचे पेशंट को ICU बेडवर अरे सरसूरमध्ये तुम्हाला माहिती आहे कितना बेड है 140 या कुछ बेड है ना कितना है हाँ आता 140 बेड है. उसमें काही ऐसे लोग हैं ज्यांना म्हणजे साधा CCC ची गरज नाही. अननेसेसरली जाके पड़े और ICU बेड पे लेटे हुए. वो तो गलत है ना. हमने कहा और ऑक्सीजन सैचुरेशन 99 है. तुम्ही माझा चेक करा अपन 95 96 है. अब वो अपना वो लगा के लेट के देख रहा हूँ ऑक्सीजन सैचुरेशन काय चाल रहा है. त्याच्यामुळे ज्याला गरज आहे त्याला त्यांना मिळत मिळत नाही. नाही. आणि गावामध्ये आमचा पेशंट जुन्नरचा पुण्याला जायचं असेल तर त्याला 3 तास लागतात ॲम्ब्युलन्स नाही आपण एक गोष्ट सांगतो. आपण यदि तुमच्या 30 केसेस वाढून गेले 30 केसेस म्हणजे तुम्हाला पुण्याला पाठवण्यासाठी जो ॲम्ब्युलन्स गरज पडते 3 दिवसमध्ये एक ॲम्ब्युलन्स तुम्हाला एक राऊंड पुण्याला जाणं पाहिजे. 3 दिवस हे ॲव्हरेज आहे ठीक आहे. कधी कधी वर खाली होतो म्हणजे 2 ज्येष्ठ नागरिक गेले तर माझे 10 वेळ पाहिजेत म्हणून मला आपल्याला अधिकार नाही का आपल्या जुन्नरमधून माणूस ते जाईपर्यंत मग तो जगणार कसा. आम्ही तोच पेशंट पाठवणार ज्याला डॉक्टर सांगणार आपला की बाबा याला आता इथे आपण ठेवू शकत नाही ऑक्सिजनवर तो राहू शकत नाही तर त्याला बाटल्या लावून पाठवणार. त्याला जागा मिळाली पाहिजे ते मागून घेणार. मॅडम एक गोष्टी सांगा पुण्याला जाऊन तुम्हाला असा काय सेवा मिळणार आहे जो जुन्नरमध्ये तुम्हाला मिळणार नाही. वेंटिलेटर मैं आपको 2 RH में भी दे देता और अभी 1 हफ्ते में दे देता. आपल्याला आपण कुठे Physician आहे का? ऑपरेटर पाहिजे. सर Physician आहे का?
नहीं सर, आप अपना फोन देखो, कल मैंने आपको व्हाट्सएप डाला, आप भी फोन देखो मैडम, व्हाट्सएप डाला आपको अभी बघा, आया होगा कल मेरा व्हाट्सएप। कल मैंने देखा शाम को। एक्विजिशन ऑफ प्राइवेट डॉक्टर्स करके है, उसका पेज नंबर 7 पर आयुष प्रसाद पे जाओ सर, पेज नंबर 7 पे जाओ। आयुष प्रसाद पे तो पहले ये लिखता है। वो आप देख रहे हो ना, मैं तो काम की चीज़ बता रहा हूँ। सर ये देखो, एक्विजिशन ऑफ प्राइवेट डॉक्टर्स, इसमें पेज नंबर 7 पे जाओ, जनरल वाली लिस्ट है। इतने डॉक्टर को हमने रिक्विजिशन करके दिया था। यही डॉक्टर तो यही स्किल वाले डॉक्टर मिलेंगे ना आपको। आप ये देखो, एमडी मेडिसिन, जनरल सर्जन, एनेस्थेसिस्ट, ऑप्थेर, ये सोडून क्या मिळणार आहे तुम्हाला? एक फोन बंद करा, सबसे मोठी ससूनबद्दल काय तक्रार आहे? एकदम लास्ट स्टेज मध्ये यदि कोई गेलेला असेल तो उसमें प्लाज्मा अगर उसको मार सकते हैं तो प्लाज्मा मारेंगे, एक स्टेरॉइड मारेंगे आणि एक ये मारेंगे रेमडेसिविर। आपले एमडी मेडिसिन, साधा एमडी मेडिसिन इकडे एमबीबीएस डॉक्टर देऊ शकतो। रेमडेसिविरचा जो इंजेक्शन आहे, स्टेरॉइड इंजेक्शन आपले साधा एमबीबीएस डॉक्टर देऊ शकतो। ओनली एंड ओनली प्लाज्मा जो एकदम लास्ट स्टेज में, वो फक्त ससूनसाठी मंजूर आहे। जिल्हा परिषदेने मशीन दिला आहे त्यांना ससूनला, वो ससून देऊ शकतो। और चौकलिंगम देंगे क्या? आप वो विषय हमारे एमएलए ने उसको बोलना चाहिए कि भाई हमें जगह चाहिए बस। वो जगह राखीव कसं नाही ठेवणार? ना, पण खात्री करूनच पाठवणार, बिना खात्रीचं नाही पाठवणार की बाबा याला गरज आहे त्यावेळी ती उपलब्ध झालं पाहिजे। तो पॉइंट ये है की सुविधा उपलब्ध करून देत नाही ते देत आहेत, पण एकदम आती वाटलं आपल्याला की काय होऊ शकत नाही, दुसरं असं झाला की व्हेंटिलेटरवर उसका काय होत नाही। आता त्यांच्यामध्ये सायक्लोटाईन स्टॉर्म सुरू होणार आहे या झालाय, हां। तो त्या स्टेजवर आपण यहाँ पर स्टेरॉइड आणि रेमडेसिविरचे इंजेक्शन वगैरे मारणार, वो झाला। उसके बावजूद बिलकुल एकदम लास्ट स्टेजवर गेलेला माणूस असेल, त्यांचा जीव यदि वाचवायचा असेल तर प्लाझ्माचे इंजेक्शन मारायचं, एकदम लास्ट स्टेज। वो प्लाज्मामध्ये पण नाही झालं तो फिर संपलं, उसका फिर वो सब हमारे यहाँ के साधा डॉक्टर करू शकतो। ते इथे होऊ शकतं। हमारे खरीद रहे ना मुझे नाही, त्याचं कसं आहे प्रश्न, तुम्हाला BCSCला प्लाझ्मा काही 42,000 ना? प्लाज्मा एकदम लास्ट स्टेज का है, वो आपका 1000 में एक पेशेंट के लिए वो 1000 में एक पेशेंट, 1000 में एक पेशेंट, 100 रुपये पण नाही, 1000 में एक पेशेंट। टोसिलिझुमॅब किंवा रेमडेसिविर कसं द्यायचं त्याचे गाईडलाईन आपल्या डिपार्टमेंटनी व्यासरांची सहीनं आलेले आहे, त्यानुसारच तेवढंच इंडिकेटेड व्हायला द्यायचं, सुटलं कुणालाही द्यायचं नाही। हाँ निकल होते वो एकदम क्लियर है, उसमें एक गोष्टी क्लियर है, मैं इथे इनको क्लियर कर देतो। पेशंट का तुमचा जो मेन प्रॉब्लेम आता होतो ना, तुम्ही पेशंट कुठे ठेवायचं तुम्ही ठरवा। तुम्ही नुसती इथून 3-3 तासाचे डेली 5 राउंड करणारा ॲम्ब्युलन्स का वो ड्रायव्हरही फालतून बेहोश होणार, तुमच्याकडे ॲम्ब्युलन्स किती 50 ॲम्ब्युलन्स ठेवावं लागेल। रेफर तर डॉक्टर करणार। मी तर त्यांना सांगितलं। और मॅडम एक और गोष्टी सांगतो, ये ऐसा बीमारी नहीं है कि एक माणूस को काय होतं तुम्ही पाहिलं कोरोना पेशंटला ते खोकतात आहे, जैसे नॉर्मल आपला वायरल खांसी होता है ना वैसा होता है उसको। ऐसा थोड़ी कि वो रोड एक्सीडेंट है, उसका खून बह रहा है रोड पे और उसको एम्बुलेंस इमीडिएटली चाहिए 5 मिनट मध्ये, नहीं तो मरना साधी बात नहीं। 24 तास मध्ये पण एम्बुलेंस आले तो चले। 90% पेशेंट हमारी एनर्जी किधर वेस्ट होगी पता है? जो व्यक्ति का जितने भी लोग संपर्क में आए उनको लेके जाते हैं ना, स्वैब लेने के बाद उनको छोड़ना पड़ता है तुरंत, और फिर पॉझिटिव रिपोर्ट आने के बाद वापस लाना पड़ता है। नहीं स्वाब घे घेऊन तुम्हाला त्यांना ठेवायचे आपल्याकडे। आता ते ऐकत नाही। नहीं कोई तुम्हाला ज्यापर्यंत पॉझिटिव्ह नेगेटिव्ह 4 दिवस लागले तो लागला, त्याला 4 दिवस तुम्ही शासनच्या दमात करके तुम्ही उसको पाळा। ठीक ते महत्त्वाचं। पेशंट सगळं वाढलं ना, त्यामुळे मग आता वाढवतो ना। हा निघालो ऑक्सिजन केलं ना 2 मिनिट बस। नारायणगाव ते ऑपरेट करणार ऑपरेट फिजिशियन आहेत ना राऊत सर आहे। तुम्ही शिंदे का? तुम्ही तर कधी दिसतच नाहीत। मी तिथे आली की आजमला बोलावं लागतं, तुम्ही ती तुमची जबाबदारी आहे। एक सेकंड सर, 2-3 और मुद्दे जरा खत्म करते हैं, फिर एक ही साथ चलते हैं। ठीक आहे, ॲम्ब्युलन्स बद्दल तुमचे नियोजन करा, तुमचे कंट्रोल रूम करा आणि हा कंट्रोलमध्ये ॲम्ब्युलन्स असला पाहिजे। फालतू पेशंट इकडे तिकडे पाठवू नका, तुमची एनर्जी वेस्ट होईल। त्या पेशंटच्या पण होतं ना की मला बघा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट होतो की मला पुण्याला पाठवलं। तुम्हाला या ठिकाणी जरा जनजागृती करावं लागेल की पुण्यामध्ये या मुंबईमध्ये या इव्हन दिल्लीमध्ये जो सेवा उपलब्ध आहे ते तुमच्या जुन्नर तालुक्यामध्ये उपलब्ध आहे। असा कोणताही सेवा नाही। 1000 मध्ये तुम्ही एक पेशंट पाठवा फॉर प्लाझ्मासाठी, एकदम लास्ट स्टेजमध्ये आलं, तुम्हाला माहिती येईल ना की आता लास्ट स्टेजमध्ये आलं त्यांना प्लाझ्मा करायचं,
तुम्हाला आता खाजगी डॉक्टर उपलब्ध करून दिलेला आहे. तुम्ही त्यांना बोलवा आपल्या सेवामध्ये, पेशंटला शिफ्ट करू नका, डॉक्टरला शिफ्ट करा. इसके लिए इन्होंने खुद वहाँ पे हाजिर रहना चाहिए, इनकी जिम्मेदारी है दोनों हॉस्पिटल की. ठीक आहे. आता CCCचा जो आहे खर्च, आता बघा CCC मध्ये लागणारे 100% खर्च आपण SDRF मध्ये करणार आहे. ठीक है. मेडिकलचे काय खर्च होते नाही मग PPE किट वगैरे असतं. हो आपण शासकीय स्टोअरमधून देणार आहे. बरेच काय काय मागणी करतात. ॲम्ब्युलन्स रोज एकदा किंवा कधी 2 तास चार्ज घेऊन जातो. 2 वेळा नेतात. अच्छा ठीक आहे. वो VTM किट पाहिजे तुम्हाला. VTM किट. हा, ठीक आहे. नाही, नाही, प्रशांत, हे जो दोघंजण आहे का, ठीक आहे. ट्रान्सपोर्टसाठी POLचा विषय आहे हा, का, हा. व्हेकलच्या. हां सर आपण ती शाळेत घ्यायला गाडी जातो, कुठली प्रायव्हेट असते गव्हर्नमेंट नाही ना, आरेची गाडी जाते. असं का आधीचीच गाडी करतो? तालुक्यात जेवढ्या गाड्या आहेत आरोग्याच्या त्यांच्याकडे आणि तुमच्याकडे त्याच्यापैकी कुठली गाडी घ्यावी करा? साहेब मोटरसाइकिल पर लोग पाठवतो नहीं यहाँ से क्या जाएगा. मैं बता रहा हूँ हे नॉट मॅन्डेटरीली आरएसची ॲम्ब्युलन्स ते उलट मी तर म्हणतो आरएसची ॲम्ब्युलन्स देऊ नका शॉपसाठी. एखादी पेरीफेरीची छोटी गाडी ती सुमो टाईप पाठवावून येते का एखादा तिथं आरएसला सिरियस पेशंट आलं तर ॲम्ब्युलन्स लागेल आपल्याला. नॉन ॲम्ब्युलन्स हालू नये असं आणि एकच मिनिट आहे. आणि दुसरी एक तहसीलदार साहेब आपल्याला एक विनंती आहे, हा जे आहे की सस्पेक्ट जे काढतो आपण हाय रिस्क त्यांना आपण स्वॅब टेस्टिंगला नेण्यासाठी 108चीच गाडी पाहिजे हा भ्रम दूर करा. नाही. काय काय ठिकाणी नुसतं गोंधळ होतो. नाही, आमचं private- आम्ही सरांनी घेतलं- सांगितलं नाही मिनी बस लावून नाही 108 आम्हाला तर मिळते की तुम्हाला माहितच नाही. अरे 108 का तुम्हाला गरज ही नाही. आम्ही जे खरे म्हणजे प्रायव्हेट आम्ही सगळं पॉईंट करतो. पुण्याला वगैरे नाही तर मॅडम 108 ज्या माणूसला आपण पुण्याला बिलकुल इमर्जन्सी कंडिशन मध्ये शिफ्ट करतोय त्या माणूसला व्हेंटिलेशन मध्ये त्यांना शिफ्ट करण्याची गरज आहे. म्हणजे व्हेंटिलेटर लावून त्या माणूसला 108ची गाडी, इतर कोणताही माणूसला 108ची गाडी अजिबात लावायचं नाही. तुमच्याकडे हायवे आहे, कुठे ऍक्सिडेंट होतो, तुम्ही फालतूने 108 इकडे गळवलं तिथे दुसरा माणूस मरणार आहे. आपण 3 प्रायव्हेट घेतले, अजून 2 ठेवले गरज पडली तर तुम्ही 3 घ्या, तुम्ही आता 10 घेऊन टाका. घेऊन ठेवले. नाही, नाही, एक मिनिट. इनको मॅडम, टाका. साहेब रिटर्न ऑर्डर दिलाय ना तुम्हाला ॲम्ब्युलन्स लावा, आपण ॲम्ब्युलन्स ऍक्टिव्हेशन केलं. बस रिटर्न ऑर्डर दिला अभी आहे. आपने बोला है नाही नाही लेखी ऑर्डर पाठवलाय तो आता बोलण्याचं काय तुम्ही माझ्या बातवर विश्वास करू नका. एक सेकंड. हॅलो शंके साहेब बोला. कोविड कोणी दिली? त्या गाड्या घेतल्याशिवाय डिझेलवर यांचं चालतं. शेअरच्या गाडीत ऑक्सिजन ठेवून त्यांचं काम आहे, त्यांना सांगावं. क्या पाठवायचे चला मला एक SMS मध्ये ते लोक या बघा देखो तुम्हाला जसं घ्यायचं घ्या. इतर 13 तालुका आहे, जवळ नगर डिस्ट्रिक्ट आहे, ठाणे खाली आहे. तुम्ही त्यांना पण विचारा की त्यांनी कसा लावला. मी तुम्हाला फक्त हे सांगितलंय की तुम्ही याप्रमाणे घ्या. हो आपण रेट दिले तर RTO दराप्रमाणे जर ॲम्ब्युलन्स घ्या, तुम्हाला ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देऊ. 5 ॲम्ब्युलन्स मी लिहिलं आहे. तुम्हाला जर 6वा 7वा पाहिजे तुम्ही एक पत्र कलेक्टर साहेबांना पाठवा. 7वाच्या पण आपण परवानगी देऊ. ठीक आहे. होईल तुम्हाला गरज पडली ॲम्ब्युलन्सची काय कमतरता निवडत ॲम्ब्युलन्स उपलब्ध नसतील तुम्ही काही साधं गाडी घ्या. आता एक काम तुम्हाला अर्जंटली करायचं आहे. जसे 4 गाव जसे माननीय आमदार साहेबांनी आशाताई जसं सांगितलं, नारायणगाव, आलेफाटा, जुन्नर आणि ओतूर हे 4 गावमध्ये तुम्ही हॉस्पिटलचा सर्वे करा. किती इनपेशंट बेडवाले हॉस्पिटल्स आहेत, त्यांच्याकडे किती बेड आहे, शासनाच्या GR प्रमाणे आयडेंटिफाय करा. त्या डॉक्टरांचं मीटिंग लावा. 1 या 2 हॉस्पिटल पूर्णतः एक हॉस्पिटल घ्या, म्हणजे 30-40 बेडचे एक हॉस्पिटल घेऊन टाका. तो पूर्णतः कोविड पेशंटसाठीही करा. ठीक आहे. त्या ठिकाणी बोर्ड लावा, या ठिकाणी कोविडच्या ट्रीटमेंट होतो. ठीक आहे. तपासून घ्या, म्हणजे एंट्री एक्झिट वेगळा वगैरे जो नियम आहे असं नाही की आगमन करून गाडी हां या ठिकाणी कोविडच्या ट्रीटमेंट होतो. MPJAY तर पहिला स्टेप हे आहे, सर्वे करा. दुसरं जर डॉक्टरांचं हे करा. जर डॉक्टर एकत्र बसून ठरवा की चला 5 हॉस्पिटल आहे, हे एक हॉस्पिटल आपण कोविडसाठी करू, पण हे 4 हॉस्पिटलचे डॉक्टर त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणार. हे त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग करा. त्या ज्या डॉक्टरांना घ्यायच्या असेल त्यांचं पेमेंट आपण करणार आहे, फुकट मी आपण घेणार नाही. त्यांच्या पेमेंटसाठी तुम्ही मला प्रस्ताव पाठवा. आज जो 20 डॉक्टर घेतलं त्याच्यावर मी काय डॉक्टर आहे सर वो पेमेंट भी बता दो ताकि पेमेंट NHM चे दर है. मैम लेखी पत्र है, आपके पास भी भेजा. आप नहीं, read करो. इनको इनको पता बताइए है, आपको जो भेजा इनको भी भेज दे. तहसीलदार साहब. हॉस्पिटल ऐका ना एक सेकंड. स्टेप बाय स्टेप सांगतो. स्टेप नंबर 1 सर्वे, स्टेप नंबर 2 डॉक्टरांची बैठक, स्टेप नंबर 3 एक कोई हॉस्पिटल ठरवायचं, स्टेप नंबर 4 एक वेळ हॉस्पिटल ठरवलं, इतर 4 हॉस्पिटलचे डॉक्टर्स
5 यदि असतील तर एक हॉस्पिटल 2 हॉस्पिटल ठरवा ज्या ठिकाणी 30-40 बेड आहे बिकॉज पी 5 बेडवर आपण घाल करू शकत नाही 30-40-50 बेड जितना मॅक्सिमम बेडवाला हॉस्पिटल तुम्ही ठरवा इतर हॉस्पिटलचे डॉक्टर्स त्या हॉस्पिटल ज्यांना आपण ठरवलं आहे त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सेवा देणार त्या जो डॉक्टर सेवा देणारे डॉक्टर आहे त्यांच्या मूळ डॉक्टर सोडून जो सेवा देणारे डॉक्टर आहे त्याची यादी तुमचे सायन्स आहे दोनोंचे सायन्स आहे तुम्ही मला पुण्याला पाठवा त्यांच्या रेक्विजिशन ऑर्डर कलेक्टर साहेब काढणार आणि त्यांच्या पेमेंटचं ऑर्डर मी काढणार त्यांच्या पेमेंट राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या दराप्रमाणे होणार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानचा दर आप सगळ्यांना माहिती आहे तुम्ही पण कंत्राटी डॉक्टर लावला तुम्ही पण कंत्राटी डॉक्टर लावला तुम्ही कितना वेतन त्यांना देतो तुम्हाला माहिती आहे त्यांना हा वेतनच्या दरावर आपण घेणार ते ऑन कॉल बेसिस राहणार जसं आजचे हे डॉक्टर आपण घेतला ऑन कॉल राहणार म्हणजे गरज पडण्यावर त्यांना बोलवणार पूर्ण वेळ त्यांना तिकडे देऊन बसवणार नाही ऑन कॉल गरज पडण्यावर बोलवणार गरज पडण्यावर कोण निश्चित करणार आहे गरज पडली की नाही तुम्ही दोनों निश्चित करणार ठीक आहे असं नाही की तुमचे मेडिकल ऑफिसर ऑर्डर काढून ठीक आहे THO आणि MS निश्चित करण्याची गरज आहे तुम्ही ठरवलं की यांना आज बोलवा ते येतील तिथे सेवा देतील तिथे रजिस्टरमध्ये साईन करतील महिन्याच्या महिने जिथे पेशंटला त्यांनी पाहिला त्याप्रमाणे NHMच्या दरप्रमाणे त्यांची पेमेंट होणार NHMचे दर आपल्या सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे एक गोष्टी क्लिअर करा तर 4 ठिकाणी असं हॉस्पिटल तुम्ही वाढवा ये तुमच्या नारायणगावचे पॅरल होणार ये तुमच्या CCC रहणार नाही एक बार ये हॉस्पिटल निश्चित झाली ठीक आहे इसके बाद यांच्या पेमेंटसाठी काय करायचं आहे उसका मोठा प्रश्न निर्माण होतो यांच्या पेमेंटसाठी MPJAY महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत ऑनलाईन फॉर्म आहे ऑनलाईन फॉर्म भरा जिल्हा परिषद पेमेंट करणार नाही SDRF मध्ये पेमेंट होणार नाही ऑनलाईन फॉर्म भरा अब लेटेस्ट MPJAY मध्ये 100% लोक आता याच्यामध्ये कवर्ड आहे महाराष्ट्रामध्ये राहणारे 100% लोक कवर्ड आहे याच्यामध्ये 2 बाब आहे तुम्ही एक नायब तहसीलदार नेमा नायब तहसीलदार सप्लाय हे पद की रिक्त आहे सप्लाय इन्स्पेक्टर आहे सप्लाय इन्स्पेक्टरला नेमा प्राधिकृत अधिकारी का त्याचा कोई काम राहील जसे कोई एक पेशंट हॉस्पिटलमध्ये भरती आहे त्यांच्याकडे राशन कार्ड आहे का पांढरा राशन कार्ड पण चले पांढरा केसरी पिलवी कोणतंही राशन कार्ड आहे का हा प्रश्न विचार यदि राशन कार्ड नसेल तर त्यांच्या रहिवाशीच्या दाखिला याचे तो ग्रामपंचायत देईल बट उसका सर्टिफिकेशन तुमच्या NT सप्लाय करणार आहे की त्यांना आपण पांढरा राशन कार्ड इश्यू करू शकतो ते पांढरं राशन कार्डसाठी मिनिमम पांढरा पिलवी जो भी असेल कोई ना कोई राशन कार्डसाठी ते पात्र आहे यदि हा राशन कार्डसाठी आयदर राशन कार्ड या दाखिला ये दोनों असेल तो त्या माणूसच्या फोकट में ट्रीटमेंट ठीक आहे बट ज्यापर्यंत MPJAY ची मान्यता येत नाही त्यापर्यंत त्याच्यावर बोर्ड लावा की या ठिकाणी पेमेंट हे होतो आहे बट आजच्या दिवशी तुम्हाला या ठिकाणी आपला स्वतःचं पेमेंट करावं लागेल ठीक आहे आपलं स्वतःचं पेमेंट करावं लागेल पेमेंटचा दर काय जो शासनाने 9,000 का मॅक्सिमम दर ठेवलं ना 4,000 से लेके 9,000 पर डेचे दर आहे ना दर शासनाने दर सूची केलं ना त्या दरप्रमाणे पेमेंट होणार MPJAY पण त्या हॉस्पिटलला त्या दरप्रमाणे पेमेंट होते जो दर आहे हा दर आहे ठीक आहे पण पेमेंट ज्यांना होणार आहे थ्रू त्या दरप्रमाणेही पेमेंट होणार ठीक आहे आयदर MPJAY करणार आणि माणूस स्वतः करणार 9,000 पर्यंत 90% लोकांना पळवणार आहे क्योंकि 9,000 जो पेमेंट दर आहे ना तो बिलकुल ही अति सिरियस पेशंटला होणार 90% पेशंटला 4,000च्या दरमध्ये राहणार आहे 4,000 × 7 28,000 रुपयेपर्यंत पुढे 1-2 रुपये बिल येणं कामा नाही ये जो हॉस्पिटल जो खाजगी घेणार आहे त्यांच्या बिलच्या तपासणी करण्यासाठी STO सब ट्रेजरी ऑफिसर आणि तुमचे जो लेखाधिकारी आहे या 2 लोकांचे आदेश काढा ते राऊंड बाय राऊंड बिलची तपासणी करतील की शासनाच्या दरप्रमाणे त्यांना हे दिलेलं आहे त्याबरोबर काही एक सिनियर मेडिकल ऑफिसर जोडा जो माणूस विश्वासचा माणूस आहे असं नाही की फालतू माणूस जोडला की त्यांनी सगळ्यांना म्हणजे साधा खोकताना माणूस दाखवला की ते व्हेंटिलेटरवर होतं बोलून मीटिंग घेतली असेल प्रॅक्टिसची घेतली होती नहीं if they are not willing तो अपन उनका requisition order पर करू शकतो but 90% are willing देखो शासनाचा जी आहे they are willing to work but they are not willing to give the hospitals नहीं वो आपण त्यांना 2 ऑप्शन आहे एक आहे की तुम्ही प्रत्येक हॉस्पिटलमध्ये 80% भेटते या तुम्ही एकमेकांनी ठरवा की आपण एक हॉस्पिटल करू आणि बाकी हॉस्पिटल आपण ठिकाणी सोडू आंबेगावमध्ये वळसे पाटील साहेबांनी यही सांगितलं सगळ्यांना सगळे हॉस्पिटलमध्ये 80% भेटते तो फिर झाला की 20 बेडचं हॉस्पिटल आहे तर 16 बेड इकडे तो फार गोंधळ झाला होता तर फिर डॉक्टरांनी स्वतःहून सांगितलं की सर आपण असं करतो की तुम्हाला 2 हॉस्पिटल आपण देतो बाकी सगळं हॉस्पिटल तुम्ही सोडा त्याच्यासाठी सगळ्या डॉक्टरांची एक मीटिंग घेणं गरजेचं आहे डॉक्टर सचिवांच्या आदेशाला
मीटिंग कॉल करायची आणि त्याच्यामध्ये त्यांनी निर्णय द्यायचा. कोणत्या कोणत्या शासनाच्या guidelines SDRF मध्ये अहो गाडा म्हणजे काय ओतूर आळे भाडा तर फुकट आहे. ठीक आहे. चारीपैकी सगळ्या डॉक्टरांना बोलून ते ठरवतील एकतर वेगळी येतील. आणि पण ते तुम्ही वाचलं पाहिजे ना. तहसीलदार साहेब तुमच्या meeting घ्या. तुम्ही यांना नाही प्रांत साहेबांना यांनी प्रांत मला साहेबांना प्रांतांची गरज नाही आहे. तहसीलदार ठीक आहे, SDO का तहसीलदार? वीडियो ऐका वीडियो तुम्ही यहाँ पे रुग्ण कल्याणचे अध्यक्ष बाबा तुम्ही घ्या ना. त्यांना सांगा सर मी एक आपण सबमिशन करतो सर आज प्रायव्हेट प्रॅक्टिसच्या मनावर राहिले नाही शासनानं हा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे त्यांना मला देता येत नाही म्हणण्याचा अधिकार नाहीये. फक्त आपण ते 5ला 5 कोविड करायचे का त्यातलं एक कोविड करून नॉन कोविड कारण नॉन कोविडसाठी पण ठेवायचे त्यातून त्यांची इच्छेवर काहीही नाही इच्छेवर आहे प्रशासनाच्या. नाही नाही पण तुम्हाला तसं वाटत असेल तर संजय तेली साहेबांना बोलवून आपण त्या डॉक्टरांना बोलू ना तसं करू. नाही तर ओके ना यांच्याकडे. बोलून मिटिंग घेऊन समजावून सांगा. नाही नाही हो कोणाला तुम्ही उपर ढकलू नका. हे फार स्थानिक विषय आहे भेटत नाही. स्टाफ नाही म्हणून सांगतो. देखो मॅडम एक गोष्टी सांगतो तुम्ही कोणाकडे रेक्विजिशन करा. तुम्ही दुष्काळमध्ये पाहिलं आहे तुम्ही जागे कोई विहीरचं रेक्विजिशन करा ते म्हणणारे पंप चाललं आहे माझ्याकडे पंप नाही तुम्ही पंप लावून द्या ते मी तुम्हाला विहीर देतो. तुम्ही कोई टँकरचं रेक्विजिशन करा ते म्हणणारे की टँकरचा टायर फटला उसका ट्यूब ही नाही आहे तुम्ही वो बाहेर नाही दिसतो आहे. तो वो काही आजचा विषय नाही. प्रत्येक रेक्विजिशनमध्ये तसंच होतं. लोक कोई ना कोई कारण काढतोय तुम्हाला त्या कारणचं पुढे जावं लागेल याचं नियोजन तुम्हाला करावं लागेल. हे काय तुम्ही अडचणी दाखवून आज मी तुम्हाला सांगतो आंबेगाव एक केलं ना खेळटी 27 हॉस्पिटल घेतलं 27. तुम्हाला खोटं वाटत असेल तर जाके या अर्धा तास 2 तास कितना 40 मिनट में खेळ पाहून जाओगे. नहीं वो सवाल नहीं आपके तुम्ही जाके बघा ना तुम्ही जाके सुचित्रा आमले मॅडमला विचारा अजय जोशी साहेबांना विचारा 100 तरी 27 हॉस्पिटल यादी आपल्याकडे SDOच्या साईनच्या ऑर्डर आहे 27 हॉस्पिटल. आंबेगावमध्ये वत्से पाटील साहेबांनी मागचे कधी आले होते पण शनिवारी आले होते सोमवार सकाळी आले होते. त्यांना डॉक्टर सगळे फिक्स झाले त्यांचे. होना ना भाई वहाँ पर वो मैं इनको यही बोलती हूँ कि इनका एक आदमी प्रांत साहब को बुला के उनको इनके साथ में क्योंकि ये नहीं रहे वो झेल पाएंगे. प्रांत नाही वो तुम्ही सगळे स्थानिक स्तरावर करा नाही झालं तर तुम्ही प्रांताला करा. ठीक आहे एक सेकंड बस आता CCC मध्ये 3 गोष्टी तुम्हाला आता फिक्स करायच्या. भाडा मोस्टली फ्री आहे. त्यांनी भाडे मागितली भाडे मागितले तो प्रस्ताव RDC मॅडमला तिथून आपण बघू. ठीक आहे तुम्ही सांगा त्यांना. हे सगळे ट्रस्टच्या ना शक्त जमीन आहे. नाही का हे सगळे ट्रस्ट जमीन आहे त्याच्यामध्ये आपण वीज बिल वगैरे भरून देऊ. वो आपण तुम्ही पाठवा RDC मॅडमला वो तिथून सांगतो वो काही विषय नाही. सगळ्यांच्या शक्त जमीन आहे तो आपण तिथे मी RDC मॅडमला बोलतो तिथे कोणावर अन्याय होणार नाही याच्या खात्री करू. बट शासनाच्या नियमाच्या पुढे जाऊन पण तुम्ही भाडे भरू नका. ठीक आहे नाही नाही वो उसका शर्तमध्ये असतो की यदि शासनाला कधी गरज पडली पब्लिक कामासाठी गरज पडली तो हा पोत देणार आहे. तो त्या शर्तावर त्यांना जमीन मिळते. त्या बॉन्डवरच त्यांना मिळते. जेव्हा आपण शाळा देतो ना जसे आपण खाजगी शाळा देतो हे सगळे करण्यासाठी डोळ्यांचे दवाखाना आहे. या ठिकाणी डोळे हॉस्पिटल आहेत ना आपण सगळ्यांना बोलवायला नाही वो तुम्ही वो नियोजन करा. आता हे झालं पाणी कनेक्शन वगैरे आपण ग्रामीण पाणी पुरवठा आणि ग्रामपंचायत वो पॉकेटमध्ये करून देऊ. हे काही विषय नाही. नारायणगाव मोठा ग्रामपंचायत आहे. तुम्हाला एक ॲम्ब्युलन्स लावायचं असेल तर तुम्ही लावा हो तुम्हाला तुमच्यावर सोडतो. हवेलीमध्ये आज पण एक प्रत्येक ग्रामपंचायतनी आपला ॲम्ब्युलन्स भाडे तत्वावर घेतला आहे. भाडे तत्वावर ॲम्ब्युलन्स घेताना 14 वित्त आयोगाचे निधी वापरू नका. ग्रामपंचायत स्वनिधीचा वापर करून तुम्ही ॲम्ब्युलन्स लावा. एकदम क्लिअर करून देतो. हे तुमच्या CCC मध्ये जो रनिंग कॉस्ट आहे आता रनिंग कॉस्ट काय मॅन पॉवर आपण देणार आहे. तुमच्या जो स्वच्छता वगैरे तुम्ही टेंडर काढून माणूस वगैरे ठरवून देणार आहे वो तुम्ही पेमेंट करणार आहे. इसको सोडून काही इतर खर्च नाही. दवाईच्या फार्मसी आहे तुम्ही THO कडून घ्या. मेडिकल वेस्ट जे नेतात हां मेडिकल वेस्ट जो घेतात तुमच्या जो एजन्सी आहे ऐका RH का कोणची एजन्सी आहे हां लाईफ सिक्युअर ज्याला द्यायचं बिल तुमच्या RDC कडे घ्या पैसे एजन्सी मधून किंवा वो आपण पेमेंट करू. तुम्ही उसमें काय करा की त्यांच्या जो ऑर्डर आहे ना त्यांना वाढवून घ्या. एक लेखी आदेश द्या. पहिले मी उदाहरण देतो तुम्ही स्वतः केलं
ज्या ज्या ठिकाणी ट्रॉमा सेंटर झाले अगोदर आरएचचा होता, तुम्ही ट्रॉमा सेंटरसाठी त्यांना सांगितलं ना की आजपासून तुम्ही ट्रॉमा सेंटरच्या पण कचरा उचला. तशाच एक ऑर्डर द्या, आजपासून तुम्ही संबंधित सीसीसीचे पण कचरा उचला आणि उसका बात संपला. और कुछ नदी बीच में है, दोनों तरफ ये दोनों ग्राम सेवक है, वालूवाड़ी और नारंगा, दोनों की जिम्मेदारी रहेगी कि इसमें सहयोग करें. तो इसमें कोई सामनारी गोष्टी नहीं नहीं, वो सुन रहे हैं पीछे, मगर सामने आप बोलेंगे तो आपका आदेश. नाही कोई भी इनॅक्टिव्ह झाला, कोई भी माणूस इनॅक्टिव्ह होणार नाही. चाहे पदाधिकारी असतील, ग्रामपंचायत पदाधिकारी पण इनॅक्टिव्ह झाले, तुम्ही 40 खाली प्रस्ताव पाठवून मी त्यांचं काढून घेतो. ठीक आहे. सरपंच इनॅक्टिव्ह झाले तर 39 एक करू त्यांच्यावर. ग्रामसेवक इनॅक्टिव्ह झाले तर त्यांच्यावर तर मोठा कारवाई करू. तुमचे एक बी टेबलवाला इनॅक्टिव्ह झाला, करोनात आज तुमच्याकडे लॉकडाऊन नाही आहे, मी तुम्हाला पण कधी सांगितलं, तुमच्या काय काय टेबलमध्ये शून्य प्रगती आहे. मी बिबलेला सांगितलं की टेबल वाईज आता काढा, शून्य प्रगती आहे. हे तुमचं हे आपलं कार्यालय अधीक्षकचं काम आहे, BDOचं पण काम नाही, कार्यालय अधीक्षकचं काम आहे की पर टेबलमध्ये प्रगती दिसणं. मी नाही म्हणतो की 100% काम 2 दिवसात करा, पण प्रगती तर दिसणं पाहिजे की काय काम होतोय. ठीक आहे. तो ये टेबलचा पण जिम्मेदारी आहे. ये करोनाच्या नावाखाली लोक झोपत बसणार अजिबात नाही. ठीक आहे. हॉस्पिटलमध्ये माणूस तुम्ही बसवायचे, खाजगी हॉस्पिटल घेणार ना, शिक्षकांना बसवा. ठीक आहे. आपण बाकी ठिकाणी बसवलं. ठीक आहे. और काही विषय एक विषय तिथं आता स्वॅब जे टेस्ट करतात त्याची संख्या जवळपास 150-160, तर तिथे सगळे वैतागले. त्यामुळे आम्हाला टार्गेट 100चं आहे. तर व्हॉट दे सेईंग की तिकडं करोना पॉझिटिव्ह पेशंट आला आणि त्याच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये जेवढे लोक असतील ते लगेच तिकडे ते लेंद्रीला रेफर करतात, PHC वगैरे. त्यांची अशी रिक्वेस्ट होती की जो असं एकदम क्लोज कॉन्टॅक्ट असेल किंवा एकदम हे असेल त्याला ते एवढे आम्ही स्वॅब टेस्ट करतो ते पण ते खूप वैतागले येते. तर याच्यावर काय आहे का सजेशन? एक और बूथ करा, मनुष्यबळ वाढवा, जो करायचं. याच्यामध्ये एवढंच करू शकतो सर, त्यांनी ते हायरिस्क कॉन्टॅक्ट शोधताना ॲज पर नॉर्म शोधा. मला तो ये विश्वास आहे की नॉर्म्स प्रमाणे शोधतो ना. नाही मॅडम, नॉर्म्स प्रमाणे शोधा, नॉर्म्सच्या पुढे जाण्याची गरज नाही. काम करते त्यांना पगार मिळाला पाहिजे. ठीक आहे. एक ये विषय झाला, डॉक्टरचा झाला. ऐका, डॉक्टरच्या काय अडचण नाही आहे, तर क्लिअर करा. ये जो ऐका आता देखो कॉन्सेप्ट क्लिअर करा तुम्ही. आता मी यहाँ पर नेमणूक करतो, ऑर्डर पारित करतो, ग्राउंड लेवलवर काय होत नाही. ठीक आहे. उसका समजून घ्या विषय, क्लॅरिटी समजून घ्या. असं तुम्हाला असं वाटतं कधी कधी मला आभास होतो की आपण आग बंद करून कायचे काय ऑर्डर काढत नाही, असं अजिबात नाही. कॉन्सेप्ट सगळे क्लिअर करा. व्हिडिओ सर छोड़ दो, जो आदमी फोन करा. गुड लक. ठीक है. डॉक्टर का जो सबसे बड़ी इम्पॉर्टेंट विषय आहे, डॉक्टर आपण जो नेमला आहे, तुम्हाला 2 प्रकारचे डॉक्टर मिळणार. एक ये डॉक्टर मिळणार आहे जो आपले MBBS BAMS डॉक्टर, वो तुम्ही आपल्या रेग्युलर रिक्रुटमेंटवर मिळणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जितकी गरज असेल वो तुम्ही BDO साहेब आणि THO गुले साहेबांशी बोला. ठीक आहे. गुले साहेब आज अलॉटमेंट करून राहिले. तुमच्या जुन्नर तालुक्याला किती डॉक्टर पाहिजे, किती नर्स पाहिजे, किती टेक्निशियन पाहिजे, वो तुम्ही ओव्हरऑल त्यांचे एक आराखडा आहे, त्या आराखड्यामध्ये तुम्हाला 20 डॉक्टर पाहिजे, 10 हे पाहिजे, असं करते तुम्ही एक व्यवस्थित लॉजिकल मागणी करा. असं नाही की डॉक्टर घेण्याच्या नावाखाली तुम्ही घेतलं 100 डॉक्टर, तुमच्याकडे बेड आहे 20 आणि तुम्ही घेतला 100 डॉक्टर, काही करू नये. उसको व्यवस्थित मागणी करा. नंबर 1 हा मुद्दा. ठीक है. ये भेजा होगा ना, तो ये ठीक है. परिचय ये सब इजीली मिल जाएगा. औषध निर्माण अधिकारी मिल जाएगा, स्टाफ नर्स से ज़्यादा मिल जाएगा. वैद्यकीय अधिकारी इसमें जरा सा कमतरता हो सकता है, बट ठीक है. ये एक भाग झाला. दूसरा जो ये डॉक्टर आपण घेतला आहे, जैसे MS, जैसे उदाहरण आता गाडीमध्ये साहेब बोलत होते, जैसे MS कंत्राटी सिझेरियन जो करण्यासाठी आपण ऑन कॉल बोलवतो, माहिती आहे ना, गायनेकोलॉजिस्ट असताना आपण ऑन कॉल बोलवतो ना काही सिझेरियन करण्यासाठी, त्यासारखा काय अतिरिक्त डॉक्टर तुम्हाला ऑन कॉल दिलेला आहे. त्याचा अर्थ हे आहे की तुम्हाला तुमच्याकडे यदि काय पेशंट आला आणि तुम्हाला वाटत आहे की त्यांना किडनीचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला त्या ठिकाणी MD मेडिसिन पाहिजे, काय माणूसला तुम्हाला नेफ्रोलॉजिस्ट पाहिजे, तो हा यादीमध्ये तुम्ही जिल्ह्याचे कोणत्याही डॉक्टरला बोलू शकतो. तुमच्या जो अलॉटमेंट करून दिलेला आहे, तुमचे जो काय डॉक्टर आहे त्यांना जो अलॉट करून दिलेला आहे, त्याची व्यतिरिक्त जसे लेट्स से काही स्पेशल स्किल आहे वो हवेलीमध्ये उपलब्ध आहे, हवेली THOला बोलून त्यांना इकडे बोलून घ्यायचं. ठीक आहे. त्या डॉक्टर ऑन कॉल आहे, त्यांच्यासाठी वेगळा रजिस्टर मेंटेन करा. ते किती दिवस आले, किती तास थांबले, किती पेशंटला पाहिले, व सगळ्या गोष्टी एक व्यवस्थित रजिस्टरमध्ये मेंटेन करा. त्याच्या फॉर्मॅट मी नाही पाठवलं, माझ्याकडून चुकलं,
तुम्ही आपल्या स्तरावर तयार करू शकतो आणि या पाहिजे तर DHO साहेबांना सांगा ते एक कॉमन तयार करून पाठवतो आणि हा फॉर्मॅटप्रमाणे तुम्ही माहिती द्या सो दॅट तुम्हाला उद्या त्यांच्या पेमेंटच्या पण अडचण होणार मंथली सायकल आहे पेमेंटच्या महिन्यामध्ये आणि काय दर आहे NHMचा दर आहे फार क्लिअर आहे ठीक आहे NHMच्या दरप्रमाणे पेमेंट होणार आहे ZB डायरेक्टली पेमेंट करणार तुम्हाला फक्त प्रस्ताव पाठवायचा याच्यामध्ये काय गोळ करू नका वैद्यकीय सेवा अंतर्गत मी पेमेंट करणार तुम्ही उसका टेन्शन घेऊ एक हा विषय आहे रेग्युलर डॉक्टर वो तो तुम्हाला नियुक्ती मी मिळणार आहे त्यांच्या रेग्युलर जसं आपण कंत्राटी डॉक्टरचं वेतन काढतो त्यासारखं आपण काढतो डॉक्टर नर्स म्हणजे ज्यावेळी डॉक्टर म्हणतो डॉक्टर प्लस 14-15 प्रकारचे वेगळं लोक त्याला माहिती आहे साहेबांना ठीक आहे अब दुसरा जो मुद्दा आहे तुमच्याकडे क्लिनिकचा एक मोठा प्रश्न ठीक आहे क्लिनिकसाठी तुम्ही मॅन पॉवर एजन्सी आपल्या स्तरावर टेंडर काढून फिक्स करा ठीक आहे खाजगी माणूस नेमले तर फिर त्यांना कोणत्या दरवर पेमेंट करायचे आहे वो एक मोठा प्रश्न आहे तहसीलदार साहेब तालुका लेवलवर नाही पेमेंट SDRF मधून होणार आहे एजन्सी एजंट नाही यही करणार आहे आपण नाही करणार आहे. तुम्ही देखो क्लिनिक लॉन्ड्री जेवण जेवण आहे व्यवस्थित तर लॉन्ड्रीचं एक प्रॉब्लेम आहे मला कोणतं आहे आता एक सांगू गोष्ट 3 लोकांना नेलं होतं 3 लोकांनी बघून गेली आणि नाही ते पॉझिटिव्ह असल्यामुळं नाही वो सगळं मान्य आहे आपल्याला लॉन्ड्री जो अपेक्षित ते होते लॉन्ड्री एकदम होते कोई मशीनवाला असतो ना जो हॉटेलचं लॉन्ड्री करतो माझं काय म्हणणं आहे याच्यामध्ये सांगतो हे तुमच्या वेल्हापूरमध्ये पण सेम प्रॉब्लेम होता त्या ठिकाणी त्यांनी काय केलं हॉटेल जो आहे लॉज वगैरे लॉज माहिती आहे ना ते मोठे मोठे मशीन आहेत त्यांच्या इंडस्ट्रियल वॉशिंग मशीन आहे त्यासारख्या काही डाईंग वगैरेचे युनिट असणार आहे तुमच्याकडे त्यांच्याशी बोला त्यांच्या धंदे सगळ्यांच्या बेचारीचे बंद आहे त्यांना काय आमदनीचे स्रोत तयार होईल एक लॉजिकल रेटवर त्यांच्याशी एक कोटेशन मागून घ्या आणि 3 महिन्यासाठी फिक्स करून द्या हँड वॉशिंग कोई करणार नाही याच्यामध्ये तुम्ही करण्यात लावू पण नका कोई उसमें बाधित झाला तर तुमच्यावर प्रश्न निर्माण होईल की तुम्ही कशा काय त्यांना लावू कवडे तयार आहेत ना कवड्यांनी घेतल्या लॉन्ड्रीचं क्लिनिक आधी एक मॅडम एक मिनिट तुम्ही सांग डेली आले की इंडस्ट्रीज बसला ना ते कोणाच्या तरी क्लोज कॉन्टॅक्टमध्ये नाही सर नांदापूरकर एकाने सांगितलं म्हणलं तू कसं काय गेलं असेल म्हणलं त्या निमित्तानं माझी चोख तपासणी झाली ना फुकट ऐसे भी लोक होते ना 2% 5%. मी तुम्हाला सांगतो अपने ग्रामपंचायत सदस्य एक दो यहाँ पर हवेली में डेली अपना स्वॉप करवा रहे आई डोंट थिंक ठीक है उनका कहना है की साहेब मला मी शासनाचा एक फायदा घेत नाही म्हटलं का अजिबात गरज नाही ठीक आहे जे जो आमदार साहेबांचं म्हणणं आहे ना बिलकुल नॉर्म्सप्रमाणे घ्या आणि यदि लोक वैतागले संख्या अगर जास्त असेल तर तुम्ही स्वॉप कलेक्शनच्या मॅडम ऐका 12 बूथ आता नवीन आले आपल्याकडे 26 अगोदर आले होते आता 12 आले होते ॲडिशनल CO साहेबांकडे आहे बूथ तुम्ही एक बूथ अजून दुसऱ्या ठिकाणी वाढून द्या माणूस वाढून द्या रोजरला का तुम्ही मागून या ॲडिशनल CO साहेबांना एक SMS पाठवते तर बघतोय की कुठे द्यायचे आहे तुम्ही एक मागून घ्या 2 मागून घ्या तातडीने मागवा सर 12 बूथ डिस्ट्रिक्ट लेवल पर आले ठीक है नाशिक मधून येणार आहे म्हणजे आले येणार मला माहित नाही बट ऑर्डर झाला आहे उसका डिलिव्हरी सुरू झाला आहे नाशिक मधूनही येणार आहे तुम्ही ॲडिशनल CO साहेबांना सांगा त्यांच्याकडे आहे ते उसका डिस्ट्रीब्यूट ठरवतात याचं स्टाफ डिस्ट्रीब्युशन घुले साहेबांना दिलं आहे तशाच हे बूथ वगैरेचे डिस्ट्रीब्युशन ॲडिशनल CO साहेबांना दिलं आहे तुम्ही ॲडिशनल CO साहेबांशी संपर्क साधा तुम्हाला एक पाहिजे गरजेप्रमाणे घ्या असं नाही की तुम्ही 5 घेऊन इकडे बसले आणि बाकी नाही नाही 2च ठिकाणी लेण्या दिलं चालू आहे एक एक्स्ट्रा घ्या एकत्रच करायचं दुसरं असं झालं की नारायणगाव DCSC होते त्या टेक्निशियनला तुम्ही बाहेर नका पाठवू तालुक्यातले सगळे टेक्निशियनच्या ड्युट्या लावा 2 सेंटरला शहरच्या म्हणजे काय ते जुन्नरचं एकाच माणसाला नाही तालुक्यात जर 10 टेक्निशियन असेल 10 लोकांना नहीं ये मैन पावर का जो नियोजन है मैडम मैन पावर का जो नियोजन आहे तुम्ही कोई RH वेगळा ये वेगळा तुम्ही पुण्यासारखं नियोजन करू नका की PCMCचा पेशंट आणि एम्प्लॉयमेंटचा पेशंट आणि हे फार कन्फ्युजन होतं काल माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं एक युनिट म्हणून धरा जुन्नर तालुका 1 युनिट 1000मध्ये 999 पेशंट इकडे तुम्ही मॅनेज करू शकतो तुमच्यामध्ये क्षमता आहे ठीक आहे आणि एकही डेथ होणार नाही याच्या पण खात्री करा ठीक आहे हे नाही म्हणता की मॅनेजच्या नावावर तुमच्याकडे डेथ रेट सडनली 10% गेला हो नाही म्हणतो मी पण तुम्ही करू शकतो पुण्याला पण तुम्हाला कोणतेही इतर प्रकारच्या सेवा त्या ठिकाणी मिळणार नाही
तुम्ही याच्या खात्री करा. यू आर नॉट गोइंग टू गेट कोणत्याही प्रकारच्या इतर सेवा वहाँ पर नॉर्मली ट्रीटमेंट आहे. या तुमच्याकडे डॉक्टर आहे, सुविधा आहे, व्हेंटिलेटर एक झाला तर संपलं ना, और काही प्रश्न नाही येणार. फक्त फिर मानसिकताची गोष्ट झाली. माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही लोकांना 99 इकडे ट्रीटमेंट करा. एक जो माणूस ज्यांना बिलकुल हो पाहिजे, तुम्हाला प्लाझ्मा थेरपी पाहिजे, त्यांना तुम्ही तिथे पाठवा. त्यांच्यासाठी 100% एक बेड घ्या, म्हणजे 10 बेड त्यांना उपलब्ध करू. पण तुम्ही एसिम्टोमॅटिक माणूस जर ससूनला पाठवले, वो अन्याय आहे. मतलब इतर लोकांना नाही. सर एक काम करो ना उसमें, अभी डीसी आप सबकी लेते हो, आप 13 टन करके ये लोगों को एक जगह पे बिठा के हफ्ते में एक बार अगर बोलते हो कि क्या प्रॉब्लम है बोलो, वहाँ से बैठकर मॅडम माझी फक्त एकच रिक्वेस्ट आहे. एक होता है कि लोग वीसी लेते हैं, लेखी को सूचना येते हैं. ठीक आहे, मी तर तुम्हाला लेखी सूचना बुलेट पॉईंटमध्ये पाठवतो. व्हॉट्सअपवर येतो, तुम्ही ग्रामसेवकपर्यंत पाठवा. एक मी पेपरवाल्याला बातमी देतो की तुम्ही वाचून बातमी तयार करा. सरांचं काल परवाचं छान पत्र एकदम व्यवस्थित 6 पानाचं पत्र आहे. त्याप्रमाणे तुम्ही केरळ सगळ्यांचा मी अभ्यास करून केला. तुम्ही फक्त उसको ना भागवत गीता, पुराण, बायबल सारखं तुम्ही तपासा आणि उसको एक पॉईंट उसका तुम्ही अंमलबजावणी करा. तुम्हाला कुठेही केस वाढणार नाही, काय होणार नाही. एकदम व्यवस्थित आहे, 100% नियममध्ये आहे. मी जो तुम्हाला पाठवतो ना, मी शासनाच्या सचिवांना पाठवतोय, मी दिल्लीपर्यंत पाठवतोय. ठीक आहे, एक भी माणूस आक्षेप घेत नाही म्हणून मी असा नसतो की ते ऐकत वाचत नाही. ये जिसका नियोजन करा. ठीक आहे, और काय विषय ओंगोळ था की बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.